निलेश घायवळच्या प्रकरणी पुणे पोलिसांनी ईडीला पत्र पाठवलंय। घायवळच्या बेनामी संपत्ती आणि आर्थिक व्यवहाराचा आता ईडीकडून तपास केला जाईल। घायवळने पुण्यासह जामखेडमध्ये 60 पेक्षा अधिक जमीन व्यवहार केल्याचं देखील पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे। जमीन खरेदी विक्रीमध्ये करोडोंचे आर्थिक गैरव्यवहार झाल्याची देखील माहिती आहे। ह्या संपूर्ण प्रकरणाचे पोलीस तपास करत आहेत क्रिमिनल अँगलने, परंतु आर्थिक दृष्टीने त्याचा तपास होणे गरजेचं आहे। त्यावरून आपण याच्यामध्ये एन्फोर्समेंट डायरेक्टरेट यांना सुद्धा आपण पत्र लिहिले आहे आणि त्या आर्थिक स्रोताचा तपास किंवा त्याचं इन्कम आणि ज्यांनी जे फायनान्स होतं त्या पूर्ण गँगला गुन्हे करण्यासाठी ह्या दृष्टीने सुद्धा तपास करण्यासाठी आपण एन्फोर्समेंट डायरेक्टरेट किंवा ईडीला सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे। बातमी आहे मतदार याद्यांमधल्या घोळाच्या संदर्भातली। राज्यामधल्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो आणि त्यातच मुंबईतल्या चारकोप विधानसभेतील मतदार याद्यांमध्ये तर चक्क मराठीऐवजी गुजराती, बंगाली, ओडिया आणि तमिळ भाषेमधली नावं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि यावरून आता मनसे चांगलीच आक्रमक झाली। मनसेनं चारकोप विधानसभा निवडणूक अधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चाही काढला आणि तिथल्या अधिकाऱ्यांना देखील जाब विचारलाय। यावेळेला इतर भाषेमधल्या मतदार याद्या अधिकाऱ्यांच्या समोर फेकून तातडीनं सर्व मतदार याद्या दुरुस्त करण्याचं आवाहन करण्यात आलं। अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देखील कार्यकर्त्यांनी दिला आहे। बरोबरच आता या माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही जेव्हा मतदार यादीवरती काम करत होतो, दुबार, तिबार, चौबार नावं तर आलेली आहेत, पण आता अक्षरशः महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा अपमान झालेला आहे। मराठी भाषेची गळचेपी होत आहे। या ठिकाणी आम्ही मतदार यादीमध्ये गुजराती भाषेमध्ये, तमिळ भाषेमध्ये, ओडिसा भाषेमध्ये नावं लिहिलेली आहेत। अरे हे महाराष्ट्र आहे, मराठी इकडची मातृभाषा आहे। तुम्ही म्हणजे असं वाटतंय हे जे सत्ताधारी असो या निवडणूक